नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। या जिल्हा परिषदेमध्ये नेमका कोणता उमेदवार निवडून येणार आणि या भागामध्ये कोणत्या नेत्यानं उमेदवारानं काम केलेलं आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते आहेत। त्यांनी आत्तापर्यंत काय काय कामं केली आणि त्यांच्या उमेदवाराला कशा पद्धतीनं ते निवडून आणणार आहेत या संबंधी आपण चर्चा करणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। काय वाटते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वातावरण? दोन्ही पण सीटा लागणार आमच्या। कोण उमेदवार आहे? मंदाताई करांडे, प्रियांका पाटील। बर, का वाटते दोन्ही सीटा लागतील तुमच्या? काम चांगलं आहे ना। काय काय कामं केले? काम भरपूर केलेत बाबांनी, भाऊनी, मंदाताईंनी। बर, कामं चांगले आहेत। वाडी वस्तीने सगळीकडे कामं चांगले आहेत। बांधकाम कामगार योजनेत चांगली कामं केलेत। सध्या प्रतिसाद चांगला आहे, त्यामुळे निवडून येतील 100% निवडून येणार। नमस्कार। नमस्कार। काय वाटते या भागात कोणाचं वातावरण आहे? ह्या भागात नाही, पूर्ण भागातच फक्त आणि फक्त कमळच। कमळ म्हणजे भाजपच। का वाटतं म्हणजे फक्त भाजपाने जे काम केलेलं आहे, भाजपाच्या बरोबर जे म्हणजे संग्रामभाऊ, बाबा देशमुख आणि मंदाताई करांडे यांनी जे इथं काम केलेलं आहे तेच त्यांचं कामच बोलतं येतं। महिलांच्या सशक्तीकरणापासून ते गावाला समृद्ध बनवण्यापर्यंत जे काम केलेलं आहे ते कमळाने केलेलं आहे। कमळाने म्हणजे भाजपाने केलेलं आहे। राज्यात जसे आपले देवेंद्र फडणवीस, केंद्रात आपले नरेंद्र मोदी, तसेच इथं सांगली जिल्ह्यात फक्त आणि फक्त मंदाताई करांडे यांनी जे काम केलेलं आहे ते आता जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपल्याला कमीत कमी 1 तास पुरणार नाही। महिलांच्या बचत गटापासून महिलांना ज्या कोणी पेन्शनचं काम, बचत गटाचं काम, घरकुल योजनाचं काम, हे सर्व काम जे आहे ते ताईंनी केलेलं आहे आणि हे काम त्यांचं कामच फक्त बोलतं। त्याच्यामुळे फक्त आणि फक्त भाजपच येणार। विरोधी उमेदवारांचं या ठिकाणी काय आव्हान वाटते? तुम्ही सुद्धा बघितलं असेल, विरोधी उमेदवार जे आहेत ते तुम्ही आजपर्यंत कुठे पाहिले नसतील आणि गोरगरिबांना पण न्याय जे देण्याचं काम केलेलं आहे ते फक्त आणि फक्त मंदाताईंनी केलेलं आहे। त्याच्यामुळे विरोधांचं बोलण्यापेक्षा आपण आपल्या माणसाचं बोललेलं पाहिजे आणि ज्याचं काम आहे त्याचं बोललं पाहिजे। त्याच्यामुळे फक्त आणि फक्त भाजपच येणार आहे, तुम्ही हे बघू पण शकता। दादा नमस्कार। नमस्कार। काय वाटते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला? जिल्हा परिषदेचा विषय घेतला तर फक्त नाव ऐकलं तरच बास आहे। मंदाताई करांडे हे घराघरात वाड्या वस्तीवर पोचलेलं नाव आहे आणि ते सभापती असताना त्यांनी जे कडेगाव तालुक्यात जे काम केले ते फक्त शाळागाव गणापुरतं नाही, तर त्यामुळं त्यांच्या त्या कार्याची दखल घेऊनच त्याला आमच्या नेत्यांनी देशमुख गटा जे आमचे भाऊ बाबा असतील, लाडसाहेब असतील, त्यांनी हा विचार करूनच त्यांना तिकीट दिलेलं आहे की बाबा ह्या व्यक्तीला इथं पराभव शक्य नाही। त्यामुळं त्यांचं काम बोलतंय, त्यांचं नाव बोलतंय, ह्याच्या पलीकडे मी काय सांगू शकत नाही। काय काय कामं केलेत सांगू शकाल काय? त्यांची आता आमच्या अतुल भाऊनी सांगितलं की महिला सशक्तीकरणापासून, बचत गटापासून ते संपूर्ण महिलांच्या कोणत्याही विधवा महिला असू द्या, तुमचं घरकुल असू द्या, काही तुमचा प्रश्न असू द्या, महिला ताईंच्यापर्यंत गेल्या की ताईंनी ते प्रश्न सोडवलेतच। कुठलीही महिला नाराज करून त्यांनी आजपर्यंत माघारी पाठवलेलं नाही। आज ना उद्या त्या महिलेला त्यांनी दिलायच। आत्ताच आमचा प्रचाराचा दौरा चालू असतानाच आमच्या गावातील एक कुटुंब आहे, तिथं गेल्यानंतर त्या लेडीजनं स्वतः सांगितलं की मला नांदवायला सोडताना आमच्या माहेरची माणसं सोबत असताना सुद्धा सासरची राखेलचं कॅन घेऊन आले। तो किस्सा त्यांनी मला आत्ताच चालत सांगितला। तो मी आता तुम्हाला का सांगतोय का, तर महिलांच्या प्रश्न सोडवण्यासाठी, तिला तिथं नांदवायला पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावर राखेल घ्यायची तयारी ठेवली। इथपर्यंत जर त्यांनी काम केलं असेल तर त्यांचं नावच बोलतंय। काय प्रश्न आहे? येणाऱ्या काळात निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून तुमच्या काय अडचणी आहेत ज्या सोडवल्या पाहिजेत? आम्ही त्यांना अडचणी सांगायची गरजच नाही लागत। त्यांना समोर दिसतंय तेच ते काम करत असतात। त्यांना समाजात आता ते काम करत नाही की आता अचानक पावसाळ्यात छत्र वगैरे, तसं ते उमेदवार आमचा आलेला नाही। आमचा उमेदवार जसा नांदायला इथं आलाय तसा त्या समाजातच आहे आणि आमची आत्तीच आहे ती। त्यामुळं आम्हाला काही त्याबद्दल गावचं माहेर सासर एकच गाव असल्यामुळं काहीच त्यांना अडचण नाही। त्यांना माहीत आहे शाळगावमध्ये काय आहे, गणात काय चाललं आहे, जिल्ह्यात काय चाललं आहे, सगळं त्यांना माहीत आहे। प्रश्न सोडवायला त्यांना सांगायची गरज लागत नाही। काम घेऊन गेलं की हे काम आहे माझं, लगेच त्यांचा चुटकीसरशी निर्णय असतोय आणि ते बाबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आत्तापर्यंत 20 वर्षात एवढं काम केलं की त्या इथून पुढे पण चांगलंच काम करतील, त्यात काय आम्हाला शंकाच नाही। विरोधी उमेदवारांचं काय आव्हान वाटतंय या ठिकाणी? विरोधी उमेदवार आम्ही काय त्यांना कमी समजत नाही की असं काय आपण म्हणू शकत नाही की त्यांचे नेते काम करत नाही किंवा त्यांनी काय केलं नसेल। फक्त आम्हाला एवढं माहीत आहे की आमच्या उमेदवारांनी जास्त चांगली कामं केलीत।
ह्याच्यावर जे जास्त सांगण्यात काय अर्थ नाही. विजयाची खात्री वाटते? 1,00,000% किती? आमच्या आणि दुसरे उमेदवार त्यांचं आमच्या येड्याचे उमेदवार आहेत प्रियंका पाटील, त्यांचे ते सासरे, त्यांचे पती, ते प्रेम प्रतिष्ठानच्या माध्यमातून किती चांगलं काम आहे त्यांचं. आणि ते काय त्यांच्या गावापुरतं नाही, आसपासच्या पंचकृषीत त्यांचं काम आहे. त्यामुळे त्याही उमेदवाराला आमच्या काही अडचण नाही. आमचे उमेदवार दोन्ही भरघोस मतांनी निवडून येतात ह्याची आम्हाला खात्रीच आहे. शाळगावमध्ये आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. काय वाटतं या गाणात आणि जिल्हा परिषद गटामध्ये कोण उमेदवार निवडून येईल? आमची तर खात्री आहे 100% की ताईच येणार आहेत, यात काही शंकाच नाही. कारण ताईंनी भरपूर आमच्यासाठी केलेलं आहे, महिलांसाठी भरपूर केलेलं आहे आणि 100% सर्व महिलांचं मत आहे की ताईच येणार. काय काय कामं केलीत, काय सांगू शकाल? भरपूर कामं केलेली आहेत. महिलांसाठी भरपूर योजना ज्या आमच्या गावात आत्तापर्यंत पोचल्या नव्हत्या, त्या जेव्हापासून ताई ह्या क्षेत्रात आले तेव्हापासून भरपूर योजनांचा लाभ आमच्या गावाला मिळालेला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय का आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये त्यांना होईल का? 100% होणार. परत बालसंगोपन असे भरपूर कामं केले ती, त्यामुळे 100% येणारच. कोण निवडून येणार? म्हणतात करांडे कमळ. काय निवडणूक चिन्ह आहे? कमळ. बर. हां. ताई नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय कोण उमेदवार निवडून येईल? मंदाताई करंडे. का वाटतंय त्या निवडून येतील? कारण की त्यांनी भरपूर कामं केलेत. बचत गटापासून ते महिला सशक्तीकरणापर्यंत अनेक कामं या ठिकाणी मंदाताई करांडे यांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यामुळं आमचे दोन्ही उमेदवार 100% निवडून येतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केला आहे.